ईव्हीएम मशीन तर आधी काँग्रेसनेच आणलं ना, असा म्हणत गोपीचंद पडळकरांनी मार्कडवाडीमधून सवाल केली. तर बंदूक बनवणाऱ्यावरच ताणणार का, हा कुठला न्याय, असा सवाल काँग्रेस कार्यकर्त्यांना यावर केला आहे. तर बॅलेटवर निवडणुका घेण्याचं पत्र आणा, आम्ही राजीनामा देऊ, असं थेट आव्हान नाना पटोले यांनी दिलंय. अरे बाबानो, ही ईव्हीएम आलंय कधी? तुम्ही त्याच्यानंतर 2 वेळा केंद्रामध्ये सत्ता भोगली. 2009 ला हे शरदचंद्रजी पवार या माडा लोकसभा मतदारसंघातून ईव्हीएम वरती निवडून गेले. यांना तुमचं काही देणं घेणं नाही आहे. यांचं कसं आहे, आमच्याच कोंबड्यानं बाग दिली पाहिजे आणि मगच उजाडलं पाहिजे. हा जो गेल्या 50 वर्षापासूनचा प्रयोग सुरू आहे, तो प्रयोग आता त्यांचा कोंबडा देवाभाऊनी कापून खाल्लेला आहे. मोबाईल आम्हीच आणला, मग तुम्ही वापरत नाही. कॉम्प्युटर आम्हीच आणला, मग तुम्ही नाही वापरत. रेल्वे आम्ही आणली, तुम्ही नाही वापरत. काय होगी आपलं टू ला टू बोलायचं आणि ठ ला ठ बोलायचं. अहो, एखादी बंदूक आम्ही तयार केली, मग तिची नळी आम्हाला लावून म्हणलो होय. हा कुठला न्याय? काही लोक येऊन गेले तिथं भाटासारखे बघून गेले की राजीनामे द्यावे. बिलकुल त्यांचं आता ते निवडणूक आयोग यांचीच कठपुतली आहे. त्यांनी त्याचं एक ऑर्डर घेऊन यावं की आता पुढच्या निवडणुका या आम्ही बॅलेटवर घेऊ तातडीनं. उत्तमराव, आम्ही खूप लोक आहोत राजीनामा द्यासाठी तयार, आणि जाऊ ना बॅलेटला पुढं. आमच्या गावाचं मत असं आहे की ईव्हीएमवर मतदानच नको, आम्हाला बॅलेट पेपरवरच मतदान पाहिजे. आणि जर बॅलेट पेपरवर मतदान होणारच नसेल तर आम्ही मतदानच करायला येणार नाही. कुणाला लढायचं त्याला लढू द्या.